वा मंडळी, सकाळी सकाळी पाऊस चालू झाला आहे. रात्री पण पडत होता पाऊस, रात्री थोडा नंतर बंद झाला. मग आता बघा परत इकडे चालू झाला आहे पाऊस. शाळेच्याच टायमाला चालू झाला. आपल्याला दूध भरायचं आहे अजून. आणि हे बघा, मी अजून कोट बीट घालून बसलो असा. चला आता दूध वाटूया आता पटापट पटापट. हे बघा मंडळी, पाऊस पडतोय. कसं धुक्याचं वातावरण झालं बघा. पाऊस तुम्हाला जाणवत का नाही माहिती का? रिमझिम रिमझिम पडतोय, पण कंटिन्यू पडतोय. दूध आणलं इथे बघा. शाळा भरायच्याच टायमाला सकाळी सकाळी पाऊस असू द्या. आता मला वाटतं कंटिन्यूच पडेल. तर मंडळी, सुप्रभात सुप्रभात. मी स्वप्नील गात्रडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर बघितलं मंडळी, सकाळी सकाळी पाऊस कसा होता. आणि आता आलो घरी. जरा कोट काढला आहे, परत कोट घालावंच लागणार आहे कारण आहे बारीक बारीक पाऊस येतो आहे. तर समीक्षा म्हणते चला तुर्तास नाश्ता करून घ्या. मस्त की बटाट्याची कतली बनवली आहे, छान गरम गरम चपात्या आहेत. तर चला या नाश्ता करू आपण. आपल्याकडे चपात्या मोस्टली असतातच असतात, आणि ज्या मला आवडतात चपात्या दुधाबरोबर भाजीबरोबर खायला. दूध चपाती खाली की बरं वाटतं बरं. तर चला या मंडळी नाश्ता उरकतो आणि दूध वाटायचं आहे. मला पळतो दूध वाटायला. एवढं मंडळी, कालचा सेम व्ह्यू इथलाच. इथनं काल विमान उडत होतं ते दिसत होतं, पण आज बघा विजिबिलिटी एकदम नाही आहे. तिकडे बघा सगळं धुकं धुकं. एअरपोर्टच्या तिकडे पण एकदम जाम धुकं आहे. सगळा आपला टॉपचा व्ह्यू आहे. ते सगळं असल्फा वगैरे तिकडे दिसतंय तुम्हाला. जागृती आम्हाला तिन्ही स्टेशन बघा तुम्हाला. हे बघा इकडे या साईडला जागृती आहे, इथे असल्फा, आणि ते साकीनाका दिसते. इथे आलात ना, इथे तुम्हाला तिन्ही स्टेशन्स दिसतात. तेव्हा तिकडे मेट्रो चालली आहे बघा. ती जागृतीला चालली आहे, जागृतीनगरला. ह्या असा व्ह्यू आहे ना, जिथनं तिन्ही स्टेशन्स दिसतात. इथे खाली असल्फा आहे या घराच्या मागे. मंडळी, आजच्या दिवसातली घटना म्हणजे कालची घटना बघितली आपण. फॉरेनला समुद्रातले खेळ चालवायचे, मरीनमधनं जे डॉल्फिन आणायचे, ते डॉल्फिनचे वेगवेगळे प्रकारचे खेळ करून दाखवायचे. तर त्यामधलीच जेसिका, हिचं काल तिच्या ऑरा नावाच्या डॉल्फिननेच तिचा जीव घेतला त्या खेळामध्ये. खूप वाईट, अत्यंत दुर्दैवी घटना आहे मंडळी. कारण हे एक उदाहरण का सांगतोय मंडळी, काल आपण ज्या प्राण्यांवर कितीसुद्धा प्रेम केलं ना मंडळी, तरी त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातनं आणून त्यांच्याकडनं खेळ करून घेणं, त्यांच्या छोट्याशा पॉन्डमध्ये ठेवून त्यांच्याकडनं खेळ करून घेणं. डॉल्फिन हा अत्यंत प्रेमळ असा मासा आहे, माणसाळलेला असा मासा आहे. पण त्याच्याकडनं असं कृत्य घडतं आहे म्हटल्यानंतर मंडळी, तो सुद्धा वैतागला असेल. त्याच्याकडनं तुम्ही खेळ करून दाखवताय, काय काय करून दाखवताय. तो नैसर्गिक अधिवासात राहिलेला माणूस. अर्थातच जेसिकाचं आपल्याला खूप वाईट वाटतं, कारण ती एक चांगली कुशाग्र अशी वेल ट्रेंड अशी मरीन प्राण्यांशी खेळ करणारी व्यक्ती होती. आणि खरंच तिचा दुर्दैवी अंत झालेला आहे. तर आता बघूया पुढचं तिथलं प्रशासन, शासन काय हे करतं आहे. बहुतेक तिला आता समुद्रात सोडण्याचाच विचार करत आहेत ते लोक. पण बघा मंडळी, कसं असतं, प्राण्यांना आपण किती जीव लावतो तरी आपण त्यांच्याशी कसं वागतो ह्याच्यावर सुद्धा त्यांचं कधी कधी डिपेंड नसतं. कारण त्यांचं डोकंच वेगळं असतं, मानसशास्त्रच वेगळं असतं. ही घटना खरंच खूप हृदय हेलावून टाकणार आहे. कारण तिच्या आधीचे व्हिडिओ जर बघितले ना माशांबरोबरच्या खेळाचे, खरं अत्यंत ती प्रेम करायची त्या डॉल्फिनवर. पण कसं काय असतं, हे खेळ करताना तिच्याकडून हे दुर्दैवी घटना घडली, देव जाणो. तर मंडळी चला, आजचा दिवस इथे थांबलेला आहे आणि आज 14 ऑगस्ट होता. आणि अर्थातच आता 2-3 मिनिटांनी आपला 15 ऑगस्ट चालू होईल, आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा. आणि 79वा झेंडा दिन आणि 78 वर्ष आपण पूर्ण केलेली आहेत आपल्या स्वातंत्र्याची. तर तुम्हा सर्वांना आणि माझ्यासकट आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि मंडळी, हा सोहळा एकदम आपल्या सर्व भारतीयांचा ऊर भरून आणणारा आहेच, पण आपल्या भारताबाहेर जे देखील बांधव राहतात त्यांनासुद्धा आपल्या ह्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून त्यांना देखील आपण खूप शुभेच्छा देऊयात.
आणि चला आता या व्हिडिओमध्ये आता इथेच सांगतो. उद्या आपण झेंडावंदनाला जाऊया, दूध वाटूया आणि थोडा वेळ काढून त्यातनं झेंडावंदनाला जाऊया. कारण शाळेत तर आपल्याला आता काही जाता येत नाही, म्हणजे जाता येत नाही म्हणजे वेळ भेटत नाही. तर आपलं इथेच आपल्या विभागातलं आपल्या गणेश नगरमधलं झेंडावंदनाला जाऊया उद्या. आणि तुर्तास तरी आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.